आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। औक्षवंत हो, आज सूर्यास्ताच्या आत तुझं आणि आदित्यचं लग्न होणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुझ्या गळ्यात त्याचं रक्षा कवच पडत नाही तोपर्यंत आदित्यचा जीव सुरक्षित नाही। पण गुरुजी, देवी यांच्या परवानगीशिवाय आदित्य सर हे लग्नासाठी तयार होणार नाही। आणि देवी यांच्या त्यांच्या सुनेबद्दल लई अपेक्षा आहेत, त्यामुळे त्या बी तयार होणार नाहीत। पण गुरुजी, यावर एक उपाय आहे। बोल। आपण देवी यांना समज खरं सांगितलं तर, म्हणजे आदित्य सरांच्या जीवासाठी हे लग्न किती गरजेचं आहे हे जर का देवी यांना समजलं ना तर मला असं वाटते देवी कदाचित तयार होतील। कदाचित म्हणजे शंकेला वाव आहे। अहिल्यादेवींना जर सत्य कळालं ना तर लग्न होण्याची शक्यताच कमी आहे। या सगळ्यात आपल्याकडे वेळ नाहीये हे तू विसरू नकोस ग। जर मुहूर्त टळून गेला तर काय करू शकणार आहोत आपण? आदित्यच्या जीवापेक्षा अहिल्यादेवींची परवानगी जास्त महत्वाची आहे का? गुरुजी, हे बघा, आदित्य सर या लग्नासाठी तयार होणार नाहीत आणि देवी यांच्या विरोधात जाऊन त्यांच्यापासून लपवून आदित्य सर काय बी करणार नाहीत। मग माझा नाईलाज आहे। सगळ्या जगानं जरी विरोध केला असताना तरी मी या लग्नाच्या बाजूने उभा राहिलो असतो, कारण हा आदित्यच्या जीवाचा प्रश्न आहे। पण हे लग्न आदित्यच्या संमतीनं होणं पण तितकंच गरजेचं आहे। अगं, लग्न हा शिवशक्तीचा संगम आहे। नुसत्या शक्तीच्या असण्यानं काहीही होत नाही, त्याला शिवाची साथ लागतेच लागते। अगं, या लग्नासाठी आदित्य स्वखुशीनं तयार होणं महत्वाचं आहे। मागच्या वेळेला सुद्धा तसंच झालं ना, त्यांनी तुला तयार केलं आणि तू तयार झालीस। तुमच्या दोघांच्या परस्पर संमतीनं हे लग्न झालं होतं ना। पारू, प्लीज। हे बघ, जर आदित्यच्या संमतीशिवाय हे लग्न होणार नसेल तर मग त्याच्या जीविताची रक्षा करणं आपल्या हातात नसेल। काळजी घे। पारू, गुरुजी कशाबद्दल बोलत होते आता? कोणाच्या जीवाला धोका आहे? पारू, मी काय विचारतोय? मी आलेच।